कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्ष, काय रे? बस गाडीत सोडतो मी. अरे कशाला? कशाला म्हणजे मी सोडतो ना घरी तुला. नाही नको, मी जाईन रिक्षाने. अक्ष अगं उशीर झालाय आता, रिक्षावर काही मिळणार नाहीये तुला. चल बस. मग बसने जाईन मी. ठीक आहे रे, इट्स ओके. बस ना यार प्लीज. अरे नको, खरंच नको. तुझ्या नवऱ्याला आवडणार नाही का? ओरडेल का तो? नाही, असं काही नाहीये. मग का नाही म्हणतेस? अरे जाऊ दे ना मॅड, प्लीज नको. म्हणजे नक्कीच तुमचे अहो संशयी दिसतात. तुझ्या सासरच्यांना आवडणार नाही का तू तुझ्या मित्राला, बालमित्राला भेटलेलं? इतके नॅरो माइंडेड आहेत ते. तुझा नवरा पण? अरे नाही, अजिबातच नाही. अधिपती खूप चांगले आणि त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. पण मी हे कसं मान्य करू? मॅड, पर ठीक आहे, ठीक आहे, चल बसते. आता विश्वास बसला माझा. म्हणजे तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर विश्वास आहे यावर माझा विश्वास बसला. खरंच मॅड, काय इमोशनल ब्लॅकमेल करतोस रे? शहाण्या, शेवटी कन्व्हिन्स केलंसच मला. मी कमिट केलं होतं ना स्वतःला की तुला घरी सोडायचं म्हणून. एक बार मैंने कमिटमेंट कर दी, मैं अपने आप की भी नहीं सुनता. मॅड, चला बसा. सरकी. ताई, आता तुला तुझी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्यावी लागेल आणि माझी पोरगी तुला सून म्हणून पदरात पाडून घ्यावी लागेल. आज तर मला लई मोठा खजिना मिळालाय. प्लीज. थँक्यू. हा काय ते? अरे नाही, म्हणजे तू हे सगळं करतोस, मला सवय नाही याची, म्हणून म्हटलं थँक्यू. थँक्यू. हा काय काय? अरे बहिरा झालो बहुतेक मी. काय ऐकूच येत नाहीये मला. बंद कर तुझी नौटंकी. मला व्यवस्थित माहिती की मी जे म्हणते ते तुला ऐकू येतंय. मला जे ऐकायचं असतं ना तेच ऐकतो मी. म्हणजे म्हणजे असं थँक्यू वगैरे म्हणून फॉर्मल वागत जाऊ नकोस ग. परका वाटतं जाम. अरे नाही, एवढ्या रात्री तू घरापर्यंत सोडायला आलास म्हणून थँक्यू म्हटलं. अगं मी म्हंटल म्हणून तू बसलीस तरी गाडीत. नाही तू चालली होतीस बसनी एकटीच. मी विचार केला उगाच तुला कशाला त्रास. काय यार अक्ष, किती फॉर्मल वागायला लागलीस तू आता. फॉर्मल? फार ओपन अपही होत नाहीस तू. असं काही नाही रे. हे असं वागतेस ना म्हणून मग माझ्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागतात. कसल्या शंका? हेच तुझं मॅरिड लाईफ वगैरे. माझं मॅरिड लाईफ उत्तम आहे. ओके, आता तू विचार कर. कसला? हाच लग्नाचा. आणि लवकर काय ते ठरव. मला सांग ती मुलगी कोण आहे, जे तू आज सांगितलंच नाहीयेस मला. आणि हे बघ, फार वेळ वाया घालवू नकोस. मनात जे काही आहे ना ते सांगून मोकळा हो. तुझा काय तो आईस ब्रेक का काय करायचंय तो करून घे लवकर. हो. पर चल मी निघते, आई बाबा वाट बघत असतील, उशीर झालाय. हा ठीक आहे. आणि थँक्यू वन्स अगेन. अरे बापरे, परत बहिरा झालो रो मी. अरे सॉरी 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 सॉरी. आता तर ठार बहिरा झालोय. रातकिड्यांचे रातकिडे आवाज येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कळलं. तुला थँक्यू सॉरी काही ऐकायचं नाही माझ्याकडून, कळलं. मी निघते, बाय बाय, गुड नाईट. अक्ष, तू सांगत नसलीस ना तरी काहीतरी गडबड आहे नक्कीच. एवढं आलंय माझ्या लक्षात. मदन. बाय 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 बाय. मी तुमची तक्रार तर लिहून घेतोय,
पण ज्यांच्यावर हल्ला झालाय ते मॅडम कुठे आहेत? ते पाहिजेत नाही ते तक्रार करताना. त्या कुठे आहेत? म्हणजे अक्षरा नाही आली आमच्या बरोबर. का? मग त्यांचं म्हणणं आम्हाला कसं कळणार? शेवटी जे काय घडले ते त्यांच्याबरोबरच घडले ना. हो, पण मी होतो तिच्या बरोबर आणि आई वडील म्हणून आम्ही तक्रार देतोय ना. अहो ते ठीक आहे, पण तुम्ही त्यांना सोबत घेऊन यायला पाहिजे होतं. सर सॉरी, खरंच ताईला घेऊन येता नाही आला आम्हाला. का? आता काय सांगू तुम्हाला, ताईला एवढी मारहाण केली आहे ना की तिला साधं चालता सुद्धा येत नाहीये. 2-3 वेळा तर चक्कर येऊन पडली, हो की नाही गाई? आणि तिला औषधं पण चालू आहेत खूप. आता काय सांगू तुम्हाला, खूप ट्रॉमा आहे हो ताईला. म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, हे अशा केसेसमध्ये खूप डिप्रेशन येतं. म्हणून घेऊन नाही आलो आम्ही ताईला इथे. त्यामुळे काहीच झेपलं नाहीये हे. जेव्हा ताईचं लग्न झालं ना, तेव्हा सासरचे सगळे लोक तिच्याशी खूप चांगलं वागत होते. पण आता पुढे जाऊन हे सगळं असं होईल असं वाटलं नव्हतं हो. तुम्हाला खरं सांगू का, हा ना सगळा पैशांचा माज आहे. हा माज भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती जिजू दोघांनाही आहे. आणि माझ्या ताईला असं गरीबडी सून म्हणून सतत छळलं हो त्यांनी. अहो पण आजकालच्या मुली तर इंडिपेंडेंट आहेत. हा, हल्ली कोण असा त्रास सहन करत बसतं? माझी ताई ती करते ना सहन हे सगळं. म्हणजे तिला असं वाटलं होतं की कशाला उगाच तक्रार करायची. तिला अशी आशा वाटायची की आज ना उद्या सासरचे लोक सुधारतील आणि तिला चांगली वागणूक देतील. तरी नशीब, त्या दिवशी माझे बाबा तिला सोडायला गेले तेव्हा हे सगळं प्रकरण कळलं आम्हाला, हो की नाही? हो, आज मारहाण झाली, उद्या आणखीन काय करतील. माझी मुलगी सेफ नाही हो. तुम्ही प्लीज माझी तक्रार लिहून घ्या आणि ऍक्शन घ्या काहीतरी. जाधव तुमची तक्रार लिहून घेतात. अजून डिटेलमध्ये सांगा. हो बाबा, आणि ना खरं खरं सांगा हा सगळं. हो, सांगतो. लॉक का केलंय? कुठे गेले सगळे? कुठे गेले सगळे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.